उशीर हा लागणारच. तर माझी सर्वांना आग्रहाची विनंती आहे की अर्धा तास तर नाही पण 15-20 मिनिटं, कारण मी माझा टाइम स्वतःच कमी केलेला आहे. तर 15-20 मिनिटं तरी आपल्याला माझं ऐकून घ्यावं लागेल आणि जर कोणाला काही त्रास झाला तर क्षमस्व. स्वराज्य संकल्पक शहाजी राजेसाहेब भोसले स्वराज्याचे स्वप्न उराशी बाळगून एक नव्हे तर दोन छत्रपती या भूमीला देणाऱ्या स्वराज्य प्रेरिका राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, तसेच आपल्या आदर्श पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले आणि शूरवीर सरदार नानोजी शिंदे, त्यासोबतच आपल्या प्राणांची आहुती देऊन आपल्याला जे स्वराज्य मिळवून दिले त्या असंख्य मावळ्यांना माझा मानाचा मुजरा. आदरणीय मंच, इथे उपस्थित ज्येष्ठ श्रेष्ठ सन्माननीय समाजजन, तसेच मातृशक्तींना छत्रपती शिवाजी महाराजांच्या 396व्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आपल्याला विहांनी सांगितलंय, आनंददादांनी सांगितलंय, आता वैष्णव सर आले होते त्यांनी पण खूप छान सांगितलंय. एक क्षण मला असं वाटलं की सगळ्यांच्या समोर ते चित्र नुसतं उभंच नाही राहिलं, तर मला असं वाटतं की सगळ्यांनाच वाटलं असेल की आपण प्रत्यक्ष तिथे आहोत आणि अफजल खानाचा वध बघतोय. छत्रपती शिवाजी महाराज किती शूरवीर होते, त्यांचे सरदार मावळे किती साहसी होते, हे आपण सिनेमा, रील्स, सिरियल ह्यामुळे बघतोच. पण ते कसे घडत गेले, त्यांचे चरित्र कसे होते की आज 350 वर्षानंतरही ते असंख्य लोकांच्या हृदयात राज्य करत आहेत. त्यांचा आदर्श ठेवून नव्या पिढीला घडवण्याचे काम आपल्या भारतापेक्षाही बाकीच्या देशांमध्ये होतंय. तर हे घडले कसे, आज मी ह्यावर बोलणार आहे. शिवाजी महाराजांविषयी बोलायचंय म्हणजे महासागराविषयी बोलायचंय. तर त्यातले काही मी असं म्हणेल की काही थोडंसंच मी घेतेय आणि एक छोटासा प्रयत्न करते त्यांच्याविषयी सांगण्याचा. महाराज जर समजायचे असतील ना तर शिवाजी महाराजांच्या आधीचा इतिहास समजणं खूप आवश्यक आहे, कारण त्यांचाही एक इतिहास होता. 12व्या शतकापासून ते 18व्या शतकापर्यंत मुघल, अफगाण, लोधी, पठाण ह्या लोकांचं भारतावर राज्य होतं. लगातार 700 वर्ष आपला देश गुलामगिरीत होता आणि ह्या गुलामगिरीच्या विळख्यात असताना आपल्या समाजाची मानसिकता ती काय असेल हे आपण समजू शकतो. प्रत्येक जण फक्त स्वतःसाठी लढत होता. आपले प्राण वाचले पाहिजे, आपल्या भावाचं काय होतंय, आपल्या शेजारच्याचं काय होतं ह्याच्याशी देणं घेणं नाही, ह्यात त्या लोकांचा दोष नव्हता. 700 वर्षाची जी गुलामगिरी होती त्यामुळे हे लोक असे झाले होते. आपलेच लोक दुश्मनांच्या, मुघलांच्या तैनातीत राहून आपल्याच लोकांच्या कत्तली करत होते, एकमेकांविरुद्ध पेटून उठलेले होते. आणि अशा वातावरणात एक विचार आकार येऊ लागला. जसे 12व्या शतकाच्या आधी आपले राज्य होते तसेच राज्य आपण का नाही तयार करू शकत. एक हिंदवी स्वराज्य आपल्याला निर्माण करायचे आणि हे विचार होते शहाजी राजे साहेबांचे. तसेच 7 वर्षाचे होते जिजाऊ तेव्हा त्यांनी एकच संकल्प केला होता, शेवटच्या श्वासापर्यंत मी स्वराज्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न करेल, त्यासाठी वाटेल ते करण्याची मला देवाने प्रेरणा दिली, ते मी करेल, पण स्वराज्य निर्माण नक्कीच करेल. जिजाऊ आणि शहाजी राजे हे आजच्या काळातील पालकांचे उत्तम उदाहरण आहेत. आपल्या मुलांच्या जडणघडणीत पालकांचं योगदान कसं असावं आपल्याला यांच्याकडूनच कळतं. एक निर्णय झाला या दोघांचा आणि या निर्णयावर अंमलबजावणी झाली ती पुण्याच्या परगण्यापासून. पुण्याला जेव्हा जिजाऊ आल्या होत्या तर संपत्ती काय असेल त्यांच्याकडे, तर एक छोटासा शिवबा. शहाजी राजांनी सांगितलं की शिवबाला घेऊन जायचं आणि तिथून आपल्या स्वराज्याची सुरुवात करायची आहे. जिजाऊंनी ठरवलं होतं
शिवबाला काय बनवायचं तर एक तलवार बनवायचं, अशी तलवार जिला कुणी हरवणार नाही. एक विचार बनवायचा आहे, एक असा विचार जो जनमानसात ठसल्या गेला पाहिजे, जेणेकरून आपल्याला स्वराज्य मिळालं पाहिजे. शिवबांवर गर्भापासूनच सुरू झालेले होते. जिजाऊंचे डोहाळे सर्वांना सर्वश्रुत आहेत, सिरियल मध्ये बघितलेलेच आहेत आपण. त्यांना तलवार चालवाविषयी वाटायची, वाघावर बसावंसं वाटायचंय, आणि तेव्हापासूनच त्यांनी सुरुवात केली होती त्यांच्या मुलावर संस्कार करण्याची. जिजाऊंनी शिवबांना रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगितल्या. कोणत्या गोष्टी सांगितल्या असतील त्यांनी? त्यांनी सांगितलं असेल रामाचा त्याग, लक्ष्मणाचं समर्पण, भरताचं बंधुप्रेम. त्यांनी शिकवली असेल कृष्णनीती, कृष्णाच्या समाजातील प्रत्येक व्यक्तीशी असलेली मैत्री, आणि शत्रूला जर नामोहरम करायचं असेल ना तर त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिल्या गेलं पाहिजे, हे त्यांनी शिकवलं. कारण आपल्या लोकांचं एक हे होतं, तुम्ही बघा आपला इतिहास उघडून बघा, कधीही कुठल्याही हिंदू राजाने कुठल्याही धर्मस्थळ उद्ध्वंस केलेला नाहीये, त्यांनी कधीही स्वतःहून कुणावर आक्रमण केलेलं नाहीये. पण आपल्या ह्या परंपरेला जर कोणी तोडलं असेल तर ते शिवाजी महाराजांनी, आणि याच्या आधी हे जर कोणी शिकवलं असेल तर भगवान श्रीकृष्णाने, की समोरचा शत्रू कसा आहे त्याला त्याच्याच भाषेत उत्तर द्यायचं. हेच बीज रोवले होते जिजामातींनी शिवरायांवर. त्यांनी त्यांना न्याय, धर्म, कर्तव्यनिष्ठा, राष्ट्रप्रेम आणि सत्याचे महत्त्व शिकवले. एक स्त्री जी आपल्या मुलासोबतच त्याच्या साथीदारांनाही घडवत होती आणि त्यासोबत एक राज्यही चालवत होती. पुण्याचं परगणा म्हणजे त्यांचं राज्यच होतं, आणि इथूनच सुरुवात होती. कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात ही छोट्या गोष्टींमधूनच होत असते. तर ह्यांनी आपल्या राज्याची सुरुवात केली होती ते पुणे परगण्यापासून. एक स्त्री जर संस्कार देऊ शकते तर एक युग बदलू शकते, हे आपल्याला जिजामातेंनी दाखवलंय. आजकाल आपण बघतो, बऱ्याच जणींचं बघतो आपण की मुलांचं फोटो सेशन करतात, शिवाजी महाराज जयंती आली की रील्स बनवतात. नो डाऊट खूप छान, ज्यांचा हा व्यवसाय आहे तर काहीच हरकत नाही. पण ह्याच्यासोबतच जेव्हा आपण ती रील बनवतोय, कारण तंत्रज्ञाने त्याचा वापर करून आपल्या पिढीला शिकवणं खूप आवश्यक आहे, पण जेव्हा आपण हे करतो ना त्याच्यासोबतच आपल्याला हा इतिहास माहिती असणे तितकंच आवश्यक आहे. जसं विहाननी आपल्याला सांगितलं, म्हणजे त्याच्या आईने त्याची उत्तम तयारी करून घेतली. त्याच्यासाठी त्यांनी काय केलं असेल तर तिने आधी स्वतः ते भाव रुजवले, तिने आधी इतिहास जाणून घेतला, तेव्हाच ती त्याच्यामध्ये हा इतिहास टाकू शकली. तर हे प्रत्येक मातृशक्तीचं कर्तव्य आहे की आपल्या मुलांमध्ये हे संस्कार रुजवल्याच गेले पाहिजे. आपल्या मुलांना समाजाच्या कार्यक्रमात आणलंच पाहिजे, त्याच्याशिवाय त्यांच्या ओळखी होणार नाही आहेत. त्यांना आपल्या समाजाविषयी, आपल्या धर्माविषयी हे आवर्जून सांगितलं पाहिजे. हे काम मातृशक्तीच करू शकते. वडील शिकवू शकतात. वडील काय शिकवू शकतात? जसं शहाजीराजांनी तलवार चालवणं शिकवलं. शहाजीराजांनी एक नवीन दृष्टिकोन दिला होता आपल्या मुलाला की आपल्याला स्वराज्य निर्माण करायचं आहे, पण त्याची अंमलबजावणी ही आऊसाहेबांनी केली होती. तर दोघंही फार महत्त्वाचे घटक आहेत मुलांच्या जडणघडणीत. त्यामुळे आपल्याला मुलांना हे संस्कार द्यावेच लागतील की हे बघा, मी असं म्हणत नाहीये की तुम्ही त्याला तलवार घेऊन चालवायला शिकवा, परिस्थिती वेगळी आहे, पण मूल्य आणि संस्कार तर तेच आहेत. अजूनही आपण आपल्या मुलांना रामकृष्णाच्या गोष्टी सांगतोच आहे, त्यांच्यात मूल्य रुजवतोच आहे. तर ह्याच गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. आणि आपल्या मुलांना जर मोबाईलच्या विळख्यातून काढायचं असेल तर ह्यांना ह्या गोष्टी सांगून पुस्तकं वाचायला देऊनच आपण ह्या करू शकतो. आणि हे आपणच करू शकतो, हे मातृशक्तीच करू शकतात. कारण मुलं आपल्याशी जास्त कनेक्टेड असतात. मुलांच्याच भाषेत सांगायचं झालं तर हे जे आपले सुपर हिरोज आहेत, संभाजी महाराज आहेत, शिवाजी महाराज आहेत, पृथ्वीराज चौहान, ह्या लोकांचं महाराणा प्रताप आहेत, हे आपले सुपर हिरोज आहेत. आणि यांना घडवणारी एक माता होती. आज तुम्ही इतिहास उघडून बघा, ह्या लोकांना घडवणारी त्यांची माताच होती. तर आपल्याही मुलांनी काही वेगळं केलं पाहिजे, आपल्या समाजाचं, आपल्या देशाचं नाव केलं पाहिजे. तर हे जे बीज आहे ना, हे आपणच त्यांच्यामध्ये रोवू शकतो.
माऊलींनी असं की 14व्या वर्षी आदिलशहाला पत्र लिहून त्याच्या बंदीखान्यात असणाऱ्या आपल्या वडिलांना शिवाजी महाराजांनी सोडवलं. 16व्या वर्षी तोरणा किल्ला ह्या मुलाने जिंकला. आपले जे 14-15 वर्षाचे मुलं आहेत तर ते आताही मोबाईल मधून बाहेर निघत नाही. काही सांगितलं की म्हणतात आमच्याकडनं कसं होईल. आणि 14व्या वर्षी एक मुलगा आपल्या वडिलांना आदिलशहाच्या तावडीतून सोडवतोय. 16व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकतोय. ह्याच्यासाठी आपल्याला बघावं लागेल की त्यांच्या मागे कर्तबगार शहाजी राजे आणि जिजाऊ साहेब होत्या. तर पुढे कर्तबगार संभाजी महाराज होते आणि यांच्यामध्ये होते महान शिवाजी महाराज, ज्यांनी हे स्वराज्य घडवलं. आणि शिवाजी महाराजांचं मोठेपण समजून घ्यायचं असेल ना तर ह्या लोकांनाही समजून घेणं तेवढंच महत्वाचं आहे. स्त्रियांच्या सन्मानाविषयी आनंददादांनी सांगितलेलंच आहे, वैष्णव सरांनी सांगितलेलं आहे. एक छोटंसं उदाहरण सांगते मी जे बहुतेक लोकांना माहिती नाहीये. शाहिस्तेखानाची जेव्हा फजिती झाली होती, धामधूम झाली होती, अंधाधुंदी माजली होती, सगळे घाबरलेले होते, अगदी गदारोळ माजलेला होता. शिवाजी राजे त्यांचे मावळे निघूनही गेले, गोंधळ सुरूच होता. तेवढ्यात शाहिस्तेखानाची एक बहीण आली आणि म्हणाली की गजब हो गया भाईजान, मेरी बेटी नहीं मिल रही है, लगता है सिवा ले गया. शाहिस्तेखान काय म्हणाला असेल, अरे पगली डर मत, वो सिवा है, अगर अपनी बेटी ले गया तो उतने ही सम्मान से वो वापस भी भेजेगा. सिवा कभी किसी भी महिला पे अत्याचार नहीं करता है. हे विचार होते त्यांच्या शत्रूंचे त्यांच्याबद्दल. यावरूनच आपल्याला कळते की शिवाजी महाराजांना ज्या मातेने घडवलं होतं ते कसं घडवलं असेल. आपण अभिमानाने सांगतो की जगात एकच राजा होऊन गेलाय की ज्याच्या राज्यात कुठल्याही स्त्रीचं नाच गाणं झालं नाही. कुठल्याही त्यांनी, तुम्ही बघा, खूप राजे होऊन गेले. 5व्या शतकापर्यंत, 8व्या 12व्या शतकापर्यंतही आपले राजे होऊन गेले. प्रत्येकाच्या राज्यात एक नाचणारी स्त्री होती. हे एकमेव राजा होते आणि पूर्ण जगात हे एकमेव राजा आहे की ज्यांच्या दरबारात कधीही स्त्रीचं नाच गाणं झालं नाहीये. हे संस्कार त्यांनी आपल्या मावळ्यांना दिले, आपल्या मुलांना दिले. त्यांनी कडक शिरस्ता लावलेला होता की लूट करायची तर करा, पण कुठल्याही महिलेच्या केसालाही धक्का लागला नाही पाहिजे. ज्यांनी केलंय त्यांना शिक्षा केलेल्या आहेत, अगदी कठीणातल्या कठीण शिक्षा केलेल्या आहेत, अगदी त्यांचे जवळचे लोक असले तरी सुद्धा. तर त्यांनी एक शिरस्ता घालून दिलेला होता की नाही, स्त्रीचा अपमान हा कुणीच करायचा नाही. तो कल्याणकारी राजा मानला जातो. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा प्रसंग आपल्याला आनंददादांनी तर सांगितलेलाच आहे. छत्रपतींनी रयतेचं राज्य निर्माण केलेलं होतं. त्यांनी अन्याय, गुलामी ह्याचा विरोध केला होता. अन्याय विरुद्ध ते स्वतःच पेटून उठलेले होते आणि न्यायासाठी त्यांनी आपल्या लोकांनाही शिक्षा दिलेली होती. आणि त्यांच्या ह्या प्रशासन व्यवस्थेतच आजच्या लोकशाहीचे आणि नैतिकतेचे, सुशासनाचे धडे आपल्याला मिळतात. आज आपण त्यांचा प्रशासनाचा कारभार बघून जर कारभार केला तर ह्या लोकशाहीत रामराज्य यायला वेळ लागणार नाहीये. ते छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांनी सर्व स्तरातल्या लोकांना एकत्र आणले होते. तसेच तरुणांना एकत्र करून किल्ल्यांचे बांधकाम करावयाचे कामासाठी ठेवले होते. योग्य कामासाठी योग्य व्यक्ती निवडून आणि योग्य तो मोबदला देऊन त्याला ते आपल्या सेवेत ठेवायचे. त्यांनी आपल्या मावळ्यांना एक संदेश दिलेला होता की जेथे जे उत्तम प्रतीचे मनुष्य आढळेल ते समागम करून माया लावून परीक्षा घेऊन मग हुजुरातीत ठेवावे, आपल्या सेवेत ठेवावे असे त्यांनी सांगितलेले होते. त्यांनी शेतकऱ्यांचा शेतसारा माफ केला होता. त्यांचा जेव्हा राज्याभिषेक झाला होता तेव्हा त्यांनी प्रजेकडनं कर घेतलेला नव्हता. जे वतनदार लोक होते त्यांच्याचकडनं फक्त कर घेतलेला होता. त्यांनी शेतकऱ्यांना आणि प्रजेला
कर्जाचा कराचा बोजा दिलेला नव्हता. यावरूनच त्यांचं आपल्या प्रजेवर किती प्रेम होतं हे आपल्याला समजून येतं. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे शिवाजी महाराजांनी कधीही कुठल्याही गोष्टीचं सेलिब्रेशन केलेलं नव्हतं. कुठला किल्ला जिंकला, कुठलं युद्ध जिंकला तर ते कधी त्याचा उत्सव साजरा नाही केला. त्यांनी पुढचं प्लॅनिंग केलं की आता पुढे आपल्याला काय करायचंय, आपल्याला कुठला किल्ला जिंकायचा आहे, कुठल्या लोकांना आपल्यात सामावून घ्यायचंय. हरले तर दुःख करत बसले नाही, पुढचं प्लॅनिंग आहे आता काय करता येईल, त्यांनी हा विचार केला. आणि हे मला वाटतं आपल्या सगळ्यांनाच घेण्यासाठी एक उत्तम गोष्ट आहे की कुठलीही गोष्ट जेव्हा तुम्हाला करायची असते तर यशाने हुरळून जायचं नाही आणि दुःखाने हरून जायचं नाही. पुढे काय करायचं हे बघायचं आणि पुढे पुढे चालत राहायचं. त्यांची जी सामाजिक बांधिलकी होती, त्यांनी आपल्या जे मुघलांच्या तैनातीत होते त्या सगळ्या लोकांना एकत्र केलं. साम दाम दंड भेद वापरून वेळ पडली तर त्यांनी विवाह प्रस्ताव ठेवून आणि विवाह करूनही लोकांना एकत्र आणले होते. मराठा समाज म्हणजे फक्त बऱ्याच लोकांची संकल्पना अशी असते की अरे आम्ही मराठी आहे, तुम्ही मराठी आहे, मग हे कसं. मराठी म्हणजे 18 पगड जातीचे लोक आणि हे सगळे लोकांना त्यांनी आपल्या सैन्यात सामावून घेतलेलं होतं, आपल्या स्वराज्यात सामावून घेतलेलं होतं. एक लढवय्या समाज त्यांनी बनवलेला होता आणि त्या लढवय्या समाजालाच त्यांनी नाव दिलेलं होतं मराठा, ज्यात सगळ्याच जातीचे लोक होते. त्यांनी समाजातील लोकांना उद्योगाला लावलं, त्यांचा विकास केला. एक छोटीशी खंत मला अशी वाटते ना की शिवाजी महाराजांनी आपल्या लोकांना चालना दिली, आपल्या लोकांच्या उद्योगाला चालना दिली. त्यांना शेतामध्ये काही प्रॉब्लेम आले त्याच्यात त्यांनी मदत केली. पण जेव्हा आपल्या समाजात कुणाचा व्यवसाय असतो तर आपण लोक काय करतो, भले फसल्या जातो पण घेतो दुसऱ्याकडनं. आपल्या समाजातल्या व्यक्तीकडे आपण जात नाही, सामान घेत नाही. ही आपली फार मोठी शोकांतिका आहे. आपल्या लोकांना पुढे आपण वाढवू शकतो पण आपण ते करत नाही. कुठे 700ची वस्तू आपल्या समाजाला देत असेल आणि दुसरीकडे 1200ची असेल तर आपण तिथे घेतो आपला स्टँडर्ड दाखवायला की नाही आमच्याकडे भरपूर आहे. पण जे आपल्या समाजाचे लोक जे व्यवसाय करतात आहे त्यांना पुढे आपणच नेऊ शकतो. त्यामुळे माझी विनंती आहे की यानंतरही जर कुणी असं असेल करत असेल व्यवसाय तर त्यांना आपण प्राधान्य तिथेच वस्तू घेतली पाहिजे. 2-5 रुपये त्याला शिल्लकही गेले तर असं समजायचं की आपल्या समाजातली व्यक्ती आहे, केली मदत थोडीशी तर काय बिघडतं. हा शिवरायांचा आदर्श आपण ठेवायलाच हवा. त्यांनी स्वराज्य निर्माण नाही केले तर ते नंतर कसे टिकवता येईल, म्हणजे मेंटेनन्स कसं ठेवता येईल. बिल्डिंग तर बनली आहे पण बिल्डिंगचं मेंटेनन्स खूप आवश्यक आहे ना. मेंटेनन्स केव्हा होईल, जेव्हा आपण पुढच्या पिढीला त्यामध्ये घेऊन येऊ, पुढच्या पिढीला त्याचं आपण महत्त्व समजावून देऊ. तर विचार करा, शिवाजी महाराज संभाजी महाराज दोघांच्याही मृत्यूनंतर फक्त जी सामान्य जनता होती त्या सामान्य जनतेने 27 वर्ष मुघलांना लढा दिला. कुठून आली होती ही शक्ती. आणि असं काय शिवाजी महाराजांनी त्यांच्या मनात धरलेलं होतं की त्यांच्या मृत्यूनंतरही 27 वर्ष ही झुंज चालत राहिली. औरंगजेब मृत्युमुखी पडला पण त्याचं एक स्वप्न होतं दख्खन जिंकायचा. कारण पूर्ण भारतावर त्याचं राज्य झालेलं होतं, केवळ महाराष्ट्र राहिलेला होता. पण तरीही हा महाराष्ट्र तो जिंकू शकला नाही. त्याचं एकच वाक्य होतं मरताना, संभाजी जैसा एक भी अगर मेरा बेटा होता ना तो पूरे विश्व